नमस्कार मंडळी, सगळ्यांना रामकृष्ण हरी. आज आपण आपल्या घरातल्या पवित्र तुळशी वृंदावनाला सुंदर, अगदीच सुंदर अशी साडी नेसवणार आहोत. तुळशी विवाह म्हणजे आपल्या घरातल्या लक्ष्मी देवीचा विवाह जणू, बरोबर की नाही? आणि या खास दिवशी आपण तुळशी मातेला नववधूप्रमाणे सजवणार आहोत. तिचं पूजन सुद्धा करणार आहोत आणि देवाशी आपली भक्ती व्यक्त करणार आहोत. चला तर मग आज आपण पाहूया की कशी नेसायची तुळशी वृंदावनाला साडी आणि काय काय वस्तू लागणार आहेत आपल्याला, त्यामागचं सुंदर महत्व काय, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी आपल्याला वृंदावनाची उंची वाढवावी लागेल. त्यासाठी मी इथे खाली स्टीलचा डब्बा घेतला आहे आणि त्यावर मी कुंडी ठेवलेली आहे. त्यानंतर एक ब्लाउज पीस किंवा ओढणीच्या सहाय्याने आपल्याला हे गुंडाळून घ्यायचंय आणि मागे एखादी पिन किंवा तुम्ही गाठ सुद्धा मारू शकता. मी इथे गाठ मारलेली आहे. अशा पद्धतीने पॅक करायचंय. त्यानंतर इथे मी घेतली आहे साडी मी पूर्णपणे फोल्ड केली आहे. वृंदावनाची उंची बघायची आहे आणि त्या हिशोबाने आपल्याला साडी फोल्ड करायची आहे. त्यानंतर मागे मी एक पिन लावलेली आहे. अशा पद्धतीने हा भाग जो आहे दुसरा भाग पदराकडचा तो मी पुढे घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथे मोठ्या मोठ्या मिऱ्या करून घेणार आहे. अगदी व्यवस्थित अशा मिऱ्या आपल्याला करून घ्यायच्यात. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. अशा पद्धतीने तुम्ही करून घ्यायच्यात. त्या मिऱ्यांना छान पिन लावून घ्यायची आहे. आणि इथे एक दोरी घेतलेली आहे. सुतळीचा वापर करायचा नाही. एखादी दोरी किंवा नाडी तुम्ही लावू शकता, जेणेकरून आपल्या मिऱ्या ज्या आहेत ते खाली पडणार नाही आणि साडी व्यवस्थित राहील. त्यानंतर आपण आपल्याला साडी जशी नेसवतो त्याच पद्धतीने अगदी नेसवायची आहे. मी आता पदर पाडते आहे. पदराचा भाग घेतलेला आहे पुढच्या बाजूला आणि पदर मी इथे ऍडजस्ट करते आहे. तुम्ही बघू शकता. व्यवस्थित पदर पाडून पिन लावून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला डोक्यावरती पदर घेतलेला दाखवायचा आहे. तुळशी मातेने डोक्यावर पदर घेतलेला दाखवायचा. आता ते कसं दाखवणार? एकतर तुम्ही तुळशी वृंदावनामध्ये पेन्सिल किंवा पेनच्या सहाय्याने ते पदर उंच करू शकता. आता माझी साडीचं किनार जी आहे ती ऑलरेडी ताठ राहते, कडक राहते. त्यामुळे मला पेन किंवा पेन्सिलची कसलीही गरज पडली नाही किंवा काठीची. त्यामुळे मी तसंच ठेवलेलं आहे. फक्त एक साईडने मी त्याला पिन लावलेली आहे आणि नंतर दागिने घालून मी तुळशी वृंदावनाला सजवलेला आहे. बघू शकता तुम्ही कशी मी नेसवली आहे तुळशी वृंदावनासाठी साडी. तर मंडळी, आता आपली तुळशी माता नववधूप्रमाणे सजलेली आहे. हा सण फक्त पूजा नाही तर श्रद्धा, संस्कार आणि भक्तीचं प्रतीक आहे. तुळशी मातेला साडी नेसण्याची पद्धत, माझी पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ही पद्धत फॉलो करा. अगदी छान टाकून बसलेली आहे साडी, तुम्ही बघू शकता. किती सुंदर पद्धतीने ही नेसली गेलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही तुमच्या तुळशी मातेला कशा प्रकारे साडी सजवता. जय तुळशी माता, जय श्री विठ्ठल. रामकृष्ण हरी.